और विजय शेट्टी, डिज़ाइन की दुनिया में भिवंडी का वो नाम जहां केवल भिवंडी नहीं आसपास के अतराफ से भी लोग शॉपिंग के लिए आते हैं। पूरी भिवंडी बोली डिज़ाइनर है जॉली जॉली और जॉली। अब्दुल रहमान जयरूमी, मांगीलाल पालीवाल, अनिल गायकवाड़, सुजीत डोले, पपिया और पराग पाटोड़े, देवा फाउंडेशन ये हमारे मैजिक बॉक्स के स्पॉन्सर हैं। रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स के रोशन बाग से हमारे ताल्लुक़ रखने वाले इरफान हदीस अंसारी साहब जो प्रभाग समिति 4 के सभापति है, उनका भी विशेष आभार। We would like to thank our special sponsor गोरी फॉर्म सेंटर महबूब गोरी जी जो हमारे वेल विशर बेस्ट विशर है, थैंक यू सो मच। वीरेन एंड धीरेन ठाकरे, सुभाष ठाकरे जी जो कि BCA प्रेसिडेंट है जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हुए हैं। सो ये फैंसी प्राइजेस है क्या, आखिरी के दिन आपको अलग अलग प्राइजेस दिखाई देंगे, यानी कि बेस्ट कैच, बेस्ट परफॉर्मेंस ऑफ द डे, बहुत सारे ढेर सारे अलग अलग प्राइजेस वो उन्होंने स्पॉन्सर किए हुए हैं। उसी के साथ साथ RK फ्री हिट एंड MJ स्पोर्ट्स, रजी कुवारी एंड गयासुद्दीन शेख परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए टोटल 15 बैट्स उन्होंने स्पॉन्सर की हुई है। RK का बल्ला करता है सबको हल्ला गुल्ला। ताज़ा किचन ताबिर जयरूमी जी, हम आपके भी आभारी हैं। तनिष्का आनंद नायडू जिनकी तरफ से 5 बाइसिकल्स परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए स्पॉन्सर्ड है। जॉय कुमार एंड कंपनी, करसन फुलोरे साहिब जिन्होंने 5 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हुए हैं। गैलेक्सी मोटर, पापा भाई खाड़ी पार, इनके भी हम आभारी हैं। फ्यूचर टेक एलिवेटर्स, शोएब जिलानी एंड अदनान अंसारी जी, हम आपके भी आभारी हैं। 5 फॉर्चून रियल्टर्स, मुशीर नाचन, सादात पटेल एंड विष्णु चंदे जिन्होंने ये जो टॉस बॉक्स है वो स्पॉन्सर किया हुआ है। लेट्स सी हु विल विन द टॉस, स्पॉन्सर्ड बाय 5 फॉर्चून रियल्टर्स। नुस्खाए अरेबिया, जाफर शेख, इफ यू हैव एनी हार्ट और कोलेस्ट्रॉल रिलेटेड प्रॉब्लम जल्दी से जाइए नुस्खाए अरेबिया के पास। चोचा सखाड़ा, इरफान चोचा एंड रिजवान शेख जी, हम आपके भी आभारी हैं। रोलेक्स मेडिकर, फहद दलवी एंड मनसब मुल्ला जी, हम आपके भी आभारी हैं जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए एक स्पेशल बैग दी हुई है। सिमना RO प्लांट मैन्युफैक्चर, आसिफ शेख वाइस प्रेसिडेंट माइनॉरिटी सेल, हम आपके भी आभारी हैं। A1 चिकन सेंटर आतिक भाई, हम आपके भी आभारी हैं। अमान टूर्स एंड ट्रैवल, गुलाम साबिर जी, और उसी के साथ साथ रुपेश जाधव दवलेगांव, सिटी ओपन क्रिकेट BC4 के लिए इन्होंने 3rd प्राइज। उसी के साथ साथ काशिफ मुरुमकर तलोली जिन्होंने ग्रामीण क्रिकेट BCA के लिए 3rd प्राइज दिया हुआ है, हम आपके भी आभारी हैं। बिस्मिल्ला मोटर्स, रिजवान फाकी ORS जूस जिनकी तरफ से है, हम आपके भी आभारी हैं। महेश सुदाम राउत, सिटी क्रिकेट 4th प्राइज, हम आपके भी आभारी हैं। सुजीत नामदेव पाटिल NK स्पोर्ट्स जिन्होंने BCA ग्रामीण के लिए 2nd प्राइज दिया हुआ है, हम आपके भी आभारी हैं। हम आभारी है सिद्धि इवेंट्स एंड शेरू कैटरर्स। थैंक यू सो मच टू ऑल आवर स्पेशल स्पॉन्सर। आप हैं इसलिए हम हैं, इसलिए बाली ट्रॉफी है। तो फिर से एक बार दिल से हमारे सभी स्पॉन्सर का शुक्रिया। खूप धन्यवाद रेश्मा। आता मी बोलू इच्छितो या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी तबरेज शेख, अशफाक पनवेलकर, पायनियरचे कॅप्टन, एक्स कॅप्टन 1977-78 मध्ये ज्यांनी पायनियरचं प्रतिनिधित्व केलं, अशफाक पनवेलकर साहेब, उमर शेख, अब्दुल रहमान अंसारी आणि अता शेख यांना नम्र विनंती असेल की आपण मंचावर यायचं आहे। आइए तबरेज़ भाई, उमर भाई, अता, अब्दुल रहमान और अशफाक पनवेलकर साहब जिन्होंने पायनियर को रिप्रेजेंट किया। पायनियर एक ऐतिहासिक टीम है। भिवंडी क्रिकेट का इतिहास जब भी लिखा जाएगा पायनियर के ऊपर एक नहीं कम से कम 4 से 5 पन्ने लिखे जाएंगे। इतने प्लेयर्स पायनियर ने दिए, पायनियर ने टूर्नामेंट्स जीते, पायनियर ने लोगों का दिल जीता और पायनियर ने क्रिकेट को ऑर्गेनाइज भी किया। ये खास बात है पायनियर स्पोर्ट्स की। जी हाँ, और बाली ट्रॉफी को भी ऑर्गेनाइज करने वाले पायनियर स्पोर्ट्स ही है, तो तहे दिल से शुक्रिया पायनियर स्पोर्ट्स का। और चलिए चलते हैं अभी हमारे प्रेजेंटेशन सेरेमनी। फिलहाल हम जिस प्रेजेंटेशन बॉक्स में है, बी क्रीमी जूस, थिक शेक, आइसक्रीम एंड फास्ट फूड, उसी के साथ साथ ताज गार्डन धाबा प्रेजेंटेशन बॉक्स। जी हाँ, तो पहला अवार्ड है सुपर 4 जिसको स्पॉन्सर किया है जावेद दलवी और असफर बोलस्कर, AA भारत गैस ने। आइए जानते हैं कौन है विजेता सुपर 4 का। सो सुपर 4 ऑफ द मॅच जो जी टीम हरलेली आहे
त्या टीममधून आहे दानिश फ्रॉम SN स्पोर्ट्स. जोरात टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. 2 शानदार चौकार आलेले आहेत दानिशच्या बॅटमधून. हसत खेळत दानिश आलाय. कॉन्ग्रेचुलेशंस, बहुत बहुत शुक्रिया तबरेज भाई. आइए अब चलते हैं सुपर 6 की तरफ, जिसके लिए कलाई की घड़ी यानी कि रिस्ट वॉच स्पॉन्सर की है तारिक रईस साहब ने. रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के वो ओनर हैं और अशफाक पनवेलकर साहब के दस्ते मुबारक से कौन वो लकी प्लेयर है जिसको मिलने जा रहा है सुपर 6. सुपर 6 ऑफ द मैच गोज टू वैभव माळी. क्या बात है वैभव. 2 षटकार वैभवच्या बॅट मधून आलेले आहेत. फलंदाजीचा वैभव दाखवून देतो वैभव माळी. जोरदार टाळ्या होत्या वैभवसाठी. हे सुंदर रिस्ट वॉच. अभिनंदन वैभव माळी तुझं. पुढील अवॉर्ड जो असणार आहे तो सामनावीरचा, जिथे भरपूर बक्षिसं दिली जातात. आम्ही आभारी आहोत जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर ज्यांनी गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेत आणि इतर भरपूर बक्षीस आहेत. बघूया कोणाला मिळते मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच गोज टू द यंग डॅशिंग टॅलेंटेड योगेंदर. जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. काय स्माइल घेऊन आलाय. सर्वप्रथम उमर शेख यांच्याकडून जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर ए भारत गॅसचा हे गिफ्ट हॅम्पर. सिर्फ बाली ट्रॉफी में हो सकता है. आता शेख नईम शेख यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्याकडून हे अस्फर बोळिंजकर आणि जावेद दळवीकडून गिफ्ट हॅम्पर. अब्दुल रहमान अन्सारी यांच्याकडून हे सुंदर गिफ्ट हॅम्पर परत एकदा जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांच्याकडून ए भारत गॅस. आता अशफाक पनवेलकर साहेबकडून ताज़ा किचन ताबीर जैरुमी यांचा हा सुंदर डिस्काउंट वाउचर. तबरेश शेख यांच्याकडून डी साकरिया याची बॅग. आता SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर जे बॅटचे होलसेल विक्रेते आहेत त्यांनी पुरस्कृत केलेली टोपी अशफाक पनवेलकर साहेब यांच्याकडून. अशफाक पनवेलकर साहेब स्वतः क्रिकेटर होते, पायनियरचे 77-78 मध्ये कॅप्टन होते, त्यांच्या शुभ असते. आता मी विनंती करणार आहे तबरेजभाई आणि उमरभाई यांना निलेश पाटील आणि सुकेश डाकी अंजूरची A1 जोडीने पुरस्कृत केलेले हे फ्रूट बास्केट. अब्दुल रहमान अन्सारी आणि अशफाक पनवेलकर संयुक्तरित्या मार्बलची ट्रॉफी देत आहेत, जी तयार केली आहे ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लनने. मार्बल ट्रॉफी फॉर द फर्स्ट टाइम. खूप खूप धन्यवाद. आता शेख, उमर शेख, तबरेज शेख, अब्दुल रहमान आणि अशफाक पनवेलकर. थँक्यू सो मच आमच्या सगळ्या गेस्टना. आणि योगेंदर क्या बात आहे. त्याची स्माईलवरती जरा कॅमेरा फिरवायला पाहिजे. काय हसतोय. यंग डॅशिंग. हे आहे भिवंडी. हे आहे भिवंडीचं क्रिकेट. हे आहे BC4चं क्रिकेट. हे आहे बाली ट्रॉफीचं क्रिकेट. जे यंग डॅशिंग टॅलेंटला तर संधी देतातच, त्यासोबतच एक्सपिरियन्सवाल्यांना सुद्धा संधी देतात. बघा BC4चा जो फॉर्मॅट आहे की यंग टॅलेंटला सुद्धा संधी देणं आणि तसंच एक्सपिरियन्सवाल्यांना पण संधी देणं, त्याबद्दल सगळ्यात आधी काय सांगशील. नाही, मला चान्स भेटला त्यासाठी धन्यवाद. आमच्या टीम्सला चान्स परत दिला त्यासाठी पण धन्यवाद. तू बाली ट्रॉफीमध्ये आधी कधी खेळला आहेस का. आणि मॅन ऑफ द मॅच कधी भेटला आहे का. फर्स्ट टाईम. म्हणजे नेहमी जेव्हा पण पहिली गोष्ट आपल्यासाठी असते ती खूप हृदयाच्या जवळ असते, कारण ती पहिली असते. कधी हसला. सो काय सांगायचं आहे त्याबद्दल. बाली ट्रॉफी 2021 बद्दल काय सांगायचं आहे. बोल. लाजला तो. बोल बोल बोल. काय सांगायचं, काय सांगशील. खेळून कसं वाटलं. खेळून मला बरं वाटलं खूप. असं आहे रेश्मा, हा आमचा कोवळा पोरगा आहे आणि त्याला अजून भरपूर काय खेळायचं आहे, तर त्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे. मानकोली की आन बान शान योगेंदर ज्यांनी करून दाखवलं असा हा युवा खेळाडू. BC4ला मी परत एकदा धन्यवाद देऊ इच्छितो की खेळाडूमध्ये असलेल्या सुषुप्त गुणांना हेरून तुम्ही जे ज्युनियर सिनियर कॉन्सेप्ट आणला आहे त्याच्यामुळेच काल बाजिल शेख आणि आज योगेंदर सारखे खेळाडू हे आकाशात चमकत आहेत.
आणि म्हणून BC4ला धन्यवाद. नक्कीच हेच आहे BC4चं क्रिकेट, भिवंडीचं क्रिकेट. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या योगेंद्रसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या पुढच्या मॅचसाठी. आणि आता पुन्हा लगेच पटापट वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू मिस मैकर, थैंक यू हारिस सर. दूसरे ओवर का खेल चल रहा है इस वक्त. यंग बॉयज तलोली का स्कोर है 19 रन 2 विकेटों के नुकसान पर. कामरान पटेल बहुत सस्ते में आउट होकर पवेलियन जाते हुए. एक छक्का जरूर लगाया उन्होंने. अरकम ने एक छक्का लगाया था. कामरान 0 पर आउट हुए. रमीश पटेल एक सिरे से अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं सिंगल डबल्स के साथ. देखना उनके बल्ले से ऊंचे स्ट्रोक्स, लंबे स्ट्रोक कब आते. आने वाले नए बल्लेबाज गुड्डू आए बल्लेबाजी के लिए. गेंदबाजी कर रहे प्रदीप. आप देख रहे बाली ट्रॉफी 2021. सभी व्यूवर्स का पुरजोश खैर मकदम है जो इस वक्त टेलीविज़न सेट और यूट्यूब के माध्यम से हमसे जुड़े हुए हैं. घर पे रहिए, सतर्क रहिए, 2 गज दूरी, मास्क है ज़रूरी. प्रदीप मुड़ते हुए. छोटी गेंद थी, पुल किया है गेंद को. कंट्रोल पुलिस तो गेंद जमीन के सारे डीप स्क्वायर लेग पर पहुंची. फील्डर जब तक गेंद को उठाते आसानी के साथ रमीज ने 1 रन और जोड़ दिया अपने खाते में. इस 1 रन से यंग बॉयज तलोली का स्कोर हुआ है 20 रन 2 विकेटों के नुकसान पर. दूसरी ओवर का खेल चल रहा है. टॉस हार कर पहले बल्लेबाजी कर रही है यंग बॉयज तलोली. तलोली स्पोर्ट्स का भी इस मैदान पर परफॉर्म बहुत अच्छा रहा है अगर पिछले सालों तक की हम बात करें तो. प्रदीप सामना करेंगे गुड्डू. गेंद शरीर से दूर थी, ऑफ स्टंप से ज्यादा बाहर निकली. वाइड घोषित किया अंपायर ने. स्कोर में 1 रन से इजाफा होगा. बढ़ता हुआ स्कोर 21 रन 2 विकेटों के. दूसरी ओवर का खेल चल रहा है. इसके बाद अगला मुकाबला स्टार 11 राया बनाम DS स्पोर्ट्स के बीच. इस मर्तबा आड़े बल्ले से खेलना चाहते थे, पड़ने के बाद बाहर की जानिब कटी थी गेंद. लहराती हुई पहुंची विकेट कीपर के पास डॉट के रूप में. स्कोर रुका हुआ 21 रनों पर. दूसरी ओवर का खेल समाप्त. चांद से याद आया कि वाकई में कमेंट्री पैनल की तरफ से ये शेर मैं कहना चाहूँगा कि बंद रखते हैं ज़ुबां, लब नहीं खोला करते, चांद के सामने तारे नहीं बोला करते, और जाने जाते हैं अपनी बातों से ज़माने भर में, हम किसी और की बोली नहीं बोला करते. बैक टू क्रिकेट. और मेरे साथ IPL की मखमली आवाज़ कुणाल दाते जुड़ चुके हैं. वेलकम कुणाल. दो ओवर की समाप्ति के बाद 21 रन आए. पटकी भी गेंद, अपर कट की कोशिश, वाइड घोषित किया अंपायर शानू कुरैशी ने. 1 रन और आता हुआ यंग बॉयज़ तलोली के हिस्से में. स्कोर 22 रन 2 विकेट. आप देख रहे हैं भारत का सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी. आए दिन बाहर के 20 से 21 की शाम में आप सभी का स्वागत. इस मरतबा अच्छी गेंद कट के अंदर की जाने भाई, शफल करके खेलने की कोशिश, विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास.
अगले टॉस के लिए दोनों टीमों को रिपोर्ट करना है। स्टार 11 राया और डीएस स्पोर्ट सिटी क्रिकेट। इस मरतबा बैकफुट पे गए हैं, बहुत ही खूबसूरत लॉफ्टेड स्क्वायर कट, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रन। कट और आईपीएल की वेलवेट वाइस कुणाल दाते। चांगला स्क्वेअर कट आणि तिथे रन्स देखील आलेले आहेत 4. चांगली बॅटिंग. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. सिंगल बरोबर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 27-27. टॉस इथे जिंकला होता जयदुर्गा सुरई या टीमने. यंग बॉईज तळवलीच्या विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. मॅच नंबर 7 डे नंबर 5 बाली ट्रॉफीमध्ये आपण आहोत. 2021 हा महासंग्राम सीझन 5 मध्ये. ये सक्सेस है कि इनिशियल जो मैचेस चल रहे हैं, कल तक 4 दिन में बाली ट्रॉफी को यूट्यूब पे 7,21,365 लोगों ने देखा. म्हणून तर 365 दिवस आपण वाट पाहतो या स्पर्धेची, या संपूर्ण महासंग्रामाची, या पर्वाची. आणि खऱ्या अर्थाने सीझन 5 मध्ये देखील वेगवेगळे बदल तुम्हाला पाहायला मिळतील. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु लाईन थोडीशी खराब होती आणि अंपायरने त्याचमुळे इशारा केला. हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. रन झालेले आहेत आता स्कोर बोर्डवर 28. भरपूर बाहेर टाकलेला हा बॉल, आउटसाइड द ऑफस्टम, आणि त्याचमुळे वाईड बॉल घोषित केला आहे. चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये, खूप चांगले डिसिजन्स अंपायर्सच्या माध्यमातून राहिलेत. आणि इथे क्लीन बोल्ड, फुलर लेनचा बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस केली लाईन बॅट्समनने आणि त्रिफळा उद्ध्वस्त. बॅट्समन आउट. बोल्ड होकर चले गए बैट्समैन गुड्डू. नए बैट्समैन उसामा आए बल्लेबाजी के लिए. बहुत ही सुहानी शाम बाली ट्रॉफी की आपके नाम. आसमान में अभी भी बादल छाए हुए हैं और टेनिस क्रिकेट में बाली ट्रॉफी छाई हुई. अल्ताफ बाली और पायनियर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगल्या डीप मध्ये, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स पडल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. वाह, क्या शॉट खेला है वहाँ पर. टकिंग ऑन द ऑन साइड, फाइंड द गैप वेरी वेल. 1 बाउंस क्रॉस दी काऊ कॉर्नर बिटवीन वाइडिश लॉन्ग ऑन एंड काऊ कॉर्नर फॉर 4.
चांगली बॅटिंग आल्या आल्या बॅटमधून चौकार येतोय बॅट्समन उसामाच्या बॅटमधून 4 रन इथे आले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. 4 ओव्हरचा सामना. ही लाईन चांगली आहे. डॉट बॉल इथे ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर रन आहेत 32. आखिरी ऑफिशियल कॉल है स्टार 11 राया के कैप्टन और डीएससी के कैप्टन. ये अगला मुकाबला सिटी क्रिकेट BC4 में रहेगा. दोनों कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में बैठना है. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 रन. यंग बॉयज तळवली. नेक्स्ट मॅच असेल स्टार 11 राया वर्सेस DS स्पोर्ट्स सिटी क्रिकेटमधून. हा सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. त्याच्यानंतर मॅच होईल 40+ जय बजरंग कारिवली वर्सेस साई कृपा डुंगे या 2 टीमच्या दरम्यान. 9वी मॅच नंबर 10 पुन्हा एकदा ग्रामीण गटातली होईल. अष्टविनायक ठाकूरपाडा वर्सेस गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा. व्हाट अ मैच. ग्रामीण का एक बहुत ही हॉट मैच देखेंगे आप. ठाकुरपाड़ा बनाम पूर्णा. त्यानंतर 11वी मॅच ती देखील ग्रामीण गटामधून होईल. गावदेवी अंजूर आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर. ये सबसे बड़ा मुकाबला रहेगा ग्रामीण का. देखना है कि गावदेवी अंजूर क्या उन्हें हार है मंजूर या नहीं मंजूर. जॉली स्पोर्ट कामतघर. और आखिर में आप देखेंगे सिटी क्रिकेट से कैरेबियन स्पोर्ट्स वर्सेस अलीना 11. ये आज का हमारा शेड्यूल है बाली ट्रॉफी 2021 का. डेथ ओवर में गेंदबाजी के लिए केतन को बुलाया गया है. केतन आता बॉलिंग करण्यासाठी फार एंड कडून हाजी समज सेट स्टँड एंड कडून आता त्याच्या माध्यमातून बॉलिंग केली जाईल आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन खेळताना दिसतोय रमीज पटेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला उसामा. स्ट्रायकिंग एंडला रमीज पटेल. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये बॅकफुटला जाऊन कट केला. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. आखिर तुम्हें आना है. ये जिस तरह अभी हम गिना रहे थे कि अल्ताफ बाली ने टेनिस क्रिकेट में नई चीज़ें क्या लाई. फिल्मों की बात करें तो फिरोज़ खान की ओपन जीप और पनामा हेड कैप. आणखीन एक चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना 1 रन इथे मिळेल. कव्हर्स मधून फिल्डर येतोय तोपर्यंत 1 रन टीमच्या टोटलमध्ये. चौकारानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 37. आज अगर पूरे दिन की हम बात करें तो गेंदबाज छाए हुए हैं. कहीं भी ऐसा लगा नहीं है. हालांकि पहला मुकाबला बहुत ही ज़बरदस्त था और क्या वेले की टीम ने चेस किया. नाही आज बॉलरचा दबदबा राहिला आहे कारण सकाळच्या सत्रामध्ये क्लायमेट थोडंसं वेगळं होतं. सूर्य ढगांच्या आड लपला होता आणि त्याचा फायदा बॉलर्सने चांगला उचलला. कालच्या खेळामध्ये परवाच्या खेळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रन्स होत होत्या सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये. परंतु आज तसं होताना पाहिलेला मिळालेलं नाहीये. चांगला फटका. टायमिंग प्रॉपर. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम षटकार. को उन्होंने स्वंग कर दिया ऑन साइड में. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन. उसामा चौकार आणि षटकारामध्ये डीलिंग सध्या त्याची सुरू आहे. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आल्या आल्या चौकार आणि आता एक उत्तुंग षटकार. शफल झालेत. पुन्हा एकदा स्वीप केलाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. डीप मध्ये फिल्डिंग चांगली होते. 1 रन इथे मिळेल. चांगली फिल्डिंग. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 44. अब एक सम्मानजनक स्कोर बना लिया है यंग बॉयज तलोली ने. अच्छा स्ट्रोक था. लेफ्ट स्वीप किया था खड़े खड़े. लेकिन डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे खिलाड़ी मौजूद.
चांगली फिल्डिंग तिथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. स्ट्रायकिंग एंडला आता बॅट्समन रमीज पटेल जो सलामीसाठी आला होता. 2 चौकार रमीज पटेलने आतापर्यंत ठोकलेत. गती कमी केली, गतीने बीट केले रमीज पटेलला. स्वतःवर देखील थोडासा नाराज होता. चांगली बॉलिंग आता, कमबॅक चांगलं करत असताना केतन डॉट बॉल. गति परिवर्तन किया था. बहुत खूबसूरत गेंद और आम गेंद थी क्योंकि टिप्पा खाने के बाद थोड़ी अंदर आई थी. चांगला बॉल. केतन या ओव्हरमध्ये लास्ट बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये. यावेळेला टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे आणि अगदी त्याच्या हातामध्ये जाऊन बॉल बसलाय. बॅट्समन रमीज पटेल आउट. चांगला झेल डीप मध्ये रुपेशने टिपला आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्डवर रन झालेले आहेत 44-45 रनचं लक्ष्य आहे. परंतु आता वेळ झाली आहे टॉसची आणि जाऊया आमच्या टॉस बॉक्समध्ये. तिथे 2 टीमचे कॅप्टन जुळलेले असतील, स्टार 11 राया आणि DS स्पोर्ट्स. आणि इथे टॉस करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये को अँकर रेश्मा मयेकर आणि त्यांच्याचबरोबर व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद कुणाल दाते अँड कॉमेंट्री टीम. मित्रांनो, आम्ही उभे आहोत इथे 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये. त्याचे पुरस्कर्ते आहेत मुशीर नाचन, सदात पटेल आणि विष्णू चंदे. आमच्या जोडीला स्टार 11 आणि DS स्पोर्ट्स. हा सिटी क्रिकेटचा सामना 6 षटकांचा. मी आता बोलवू इच्छितो आपले मॅच रेफरी इथे अझीम हमदुल्ले आणि नाणेफेक होणार आहे ते झैन गोरेकर यांच्या शुभ हस्ते. पायनियरचे कार्यकर्ते खेळाडू झैन गोरेकर. मैं एक बार दोनों टीम के कैप्टन्स को और हमारे स्पेशल गेस्ट को दिखाना चाहती हूँ. कॉइन के एक साइड में है AB उर्फ अल्ताफ बाली और कॉइन के दूसरे साइड में है ZP यानी कि जिला परिषद. AB is a call and DS Sports won the toss. नाणेफेक जिंकण्याबद्दल हे नाणेफेकचं नाणं दिलं जातं आहे झैन गोरेकर यांच्याकडून. आणि रॉलेक्स मेडिकेअरचे फाद दलवी मनसब मुल्ला यांनी स्पॉन्सर केलेली ही सुंदर अशी किट बॅग DS स्पोर्ट्स के संगनायक है ना. बहुत बहुत शुक्रिया जैन भाई. थैंक यू सो और मच. आप स्टेज पर तशरीफ लाएं. And a very warm welcome to Bali Trophy 2021. DS स्पोर्ट्स आपण नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम पहिलाच सामना बाली ट्रॉफीचा आणि संध्याकाळ आहे म्हणजे एकदम मस्त प्रसन्न वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतला आहे? बॅटिंग करणार मी. आणि 6 षटकांचा सामना आहे. बाली ट्रॉफीची अनाऊन्समेंट झाली, खेळाडूंनी फॉर्म भरले, तुम्ही पण फॉर्म भरला. मग फॉर्म भरल्यानंतर काय असं वेगळं प्रॅक्टिस किंवा असं वेगळं अप्रोच घेऊन क्रिकेटकडे सुरुवात केली आहे का? जास्ती एफर्ट लावला आहे याच्यासाठी. प्रॅक्टिसमध्ये भरपूर टाईम दिला आहे लोकांनी. आणि संघनायक म्हणून खेळत असताना तुला असं काय प्रेशर वाटते का की नाही तू एकदम नॅचरल असा खेळणार? नाही, नॅचरल. खूप खूप धन्यवाद. तर तुझी बॅटिंगसाठी शुभेच्छा आहेत तुझ्या संघाच्या. रेश्माकडे जाऊया. स्टार 11, क्या बात है, नाम में ही स्टार छुपा हुआ है. देखो एक स्माइल आ गई चेहरे पे. सो अगर आप टॉस जीतते तो क्या लेना का डिसीजन होता आपका? मुझे बैटिंग लेना था और हमारी जो टीम ने बताया था कि हमें बैटिंग में पहले अच्छा पड़ेगा, तो सब ने यही सोचे थे कि बैटिंग करेंगे पहले और बड़ा स्कोर बनाएंगे. अब बॉलिंग मिली है तो इंशाल्लाह बॉलिंग में बहुत अच्छा प्रदर्शन करेंगे और उसके साथ मैच जीतने की पूरी कोशिश करेंगे. जी, आप बैटिंग लेना चाहते थे लेकिन अभी आपको फील्डिंग लेनी है. जिस तरह से आपने बताया कि बहुत अच्छा प्रदर्शन करेंगे, क्या लगता है सामने वाली टीम को 6 ओवर का मैच है, सिटी क्रिकेट का मैच है, कितने रन्स तक रोकने में आप एकदम मशहूर रहेंगे? इंशाल्लाह 45-50 रन तक उनके रोकने की पूरी कोशिश करेंगे और वो रन जो है चेस कर पाएंगे इंशाल्लाह. क्या बात है. क्या कहना चाहते हो बाली ट्रॉफी 2021 के बारे में? देखो कोविड-19 की जो सिचुएशन चल रही है इसलिए हम ऑडियंस तो नहीं बुला सकते, सारे रूल्स और रेगुलेशंस हमने स्ट्रिक्टली फॉलो किए हुए हैं. क्या कहना चाहते हो उसके बारे में? जी, ये कोरोना जो चल रहा है वो जाहिर सी बात है हर किसी को उससे सेफ रहना चाहिए. और पब्लिक इसीलिए नहीं है कि जो बीमारी चल रही है उसकी वजह से हर कोई अपने घर पे से मैच को एंजॉय करे और ज़्यादा से ज़्यादा सपोर्ट करे.
या इसलिए हम YouTube द्वारे यानी प्रिंस मूवीज के द्वारे हर घर में पहुंच रहे, उसी के साथ साथ केबल नेटवर्क के द्वारे भी हम हर घर पर पहुंच रहे। सो थैंक यू सो मच। दोनों टीम्स को हमारी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं। मे द बेस्ट टीम विन। सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, DS Sports want to toss and choose to bat first. Now let's go to commentary panel. Over to you, commentary box. धन्यवाद हरीश पंड्या सर, धन्यवाद रेश्मा वाईकर। तर बोलूया आपण सेकंड इनिंगकडे। पहिल्या इनिंगमध्ये आपण जर बघितलं तर यंग बॉईज तलोली संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 11च्या सरासरीने धावपलीकडे धावा झळकल्या आहेत, त्यात 44 आणि 45 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे जयदुर्गा सूर्या संघासमोर। दोन्ही संघ तगडे संघ आहेत आणि दोन्ही तगड्या संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतो। एक पाडगा परिसरामधील बलाढ्य संघ तर दुसऱ्या बाजूला भिवंडी परिसरामधील एक बलाढ्य संघ जयदुर्गा सूर्य संघ। पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिल्याच चेंडूवर पहिला दणदणीत षटकार विनोद पाटील याच्या बॅटमधून। पाटील पुढचा चेंडू हलवा टप्प्याचा चेंडू होता, मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटाचा वापर केला होता यावेळी फलंदाजाने। छोट्या बॅकलिटचा वापर तिथे करताना दिसला होता फलंदाजाचा। एक चांगली रणनीती आपण पाहतोय, खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान। जी बिल्कुल, इस बार अच्छी गेंद रही थी लतीफ़ की, विकेटों के बीच में इस गेंद को रखा था। नीचे बैकलिफ्ट से खेलते हुए विनोद 1 रन की मदद से स्ट्राइक को रोटेट करते हुए और अब स्ट्राइक पर सुजीत पाटिल। यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला सुजित याने मिडविकेट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता, डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि एका धावेने सुजित आपलं खातं उघडतोय। एका धावेने सूर्य संघाची धावसंख्या करून झालेली ते 8 धावा। जय दुर्गा सुरई और यंग बॉयज़ तलोली के बीच में ये मुकाबला चलता हुआ, जहां पर 45 रनों के लक्ष्य का पीछा करती हुई जय दुर्गा सुरई। यावेळी चेंडूला दे घुमा के मारलेला आहे, मात्र प्रॉपर टायमिंग तिथे साधलं नाही फलंदाजाला आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय डीप मिड विकेटमध्ये चेंडू फील केला जातोय आणि फक्त एकच धाव, एका धावेशी अधिक नाही। एका धावेने जयदुर्गा सूर्य संघाची धावसंख्या करून झालेली ती 9 धावा। देखिए पिछले मापुली धमाका में हमने देखा था कि जय दुर्गा सुरई और गोरसई का जो मुकाबला रहा था, यहाँ पर अक्षय भुईर ने कमाल की बल्लेबाजी की थी उनके सामने। यावेळी में आता एजन गॉन अगले बल्लेबाज अब आए हैं अखिल। बॅकवर्ड जाऊन चेंडू लास्ट क्रॉप विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड डा पॉइंट रिजनमध्ये 30 सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय। एकेरी धावेने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयदुर्गा सूर्य संघाची धावसंख्या 45 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय।
एक बाद धावफलकावर दुहेरी अंकामध्ये 10 धावा. बिल्कुल पहले ओवर की समाप्ति पे हम स्कोर देखें तो 10 रन बने. एक विकेट गंवाने के बाद आउट होने वाले बल्लेबाज रहे थे सुजीत पाटिल, लेकिन अभी भी वहां पर विनोद पाटिल मौजूद है. त्या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजून जर बघितलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. बिल्कुल यहाँ पर अभी 3 ओवर और 35 रन यहाँ से चाहिए इस मुकाबले के जीतने के लिए. अम्मार पटेल को अब बुलाया गया है गेंदबाजी के लिए, जबकि पहले ओवर में लतीफ़ ने 10 रन खर्च किए थे. इसके बाद जो मुकाबला रहेगा, समय के मामले में सहयोग करना है आपको, तुरंत ही गेंदबाजी की शुरुआत करनी है. अम्मार स्टार 11 राया और डीएस स्पोर्ट्स के बीच में अगला मुकाबला हम देखेंगे, जहां पर डीएस ने टॉस जीता और पहले बैटिंग का फैसला लिया है. विखुरलेले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते, कारण पावलतेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 क्षेत्ररक्षक अजूनही 30 सलकामध्ये तैनात केलेले आहेत. अम्मार पहली गेंद का सामना करेंगे अखिल. पहली गेंद वहां पर अम्मार की ऑफ स्टंप से बाहर रही थी. वाइड का इशारा आता हुआ वाइड गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए अम्मार. और स्टार 11 राया की हम बात करें तो पिछला बाली ट्रॉफी उनका उतना अच्छा नहीं रहा था, जहाँ पर उन्होंने बहुत ही क्लोज इनकाउंटर पे वो मुकाबला हारा था युनाइटेड के सामने. दरम्यान धावसंख्या अतिरिक्त धावेने वाढून चालली ते 11 धावा, 45 धावांचं लक्ष्य आहे. यावेळी मात्र दे घुमा के चेंडूला भिरकवून दिलेलं आहे, ते फाईन लेगच्या वरून सीमापार षटकार. अच्छा स्ट्रोक आता हुआ वहाँ पर अखिल के बल्ले से गेंद की लाइन से हटकर गेंद को भेज दिया लॉन्ग लेग बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए. सिक्सर की मदद से स्कोर 17 रनों पर पहुंचता हुआ. उसी बीच एक बार फिर से देखना है, इस बार ऊंचाई ज्यादा है लंबाई कम, गेंद के नीचे वहां पर खिलाड़ी, लेकिन जीवन दान मिलता हुआ और मौका भी दिया और चौका भी दिया. गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. तो जीवन दान मिलता हुआ यहाँ पर अखिल को. एक आसान सा कैच ड्रॉप किया, वहाँ पर मोहम्मद खड़े हुए थे. नक्कीच झेलचा अंदाज त्याला बांधता आला नव्हता, नाही परिणामस्वरूप झेल सुटला गेलेला आहे. अम्मार पटेल की ये गेंद देखना, इस बार वहां पर खिलाड़ी लगाया गया था, इस बार फंसा लिया अम्मार ने अखिल को. दूसरा विकेट गिरता हुआ जय दुर्गा सुरई का. तुला सांगतोय गो एक वीरा, तुझा भगत आहे मी खरा, तुम्ही भल्या पहाट उठून तिची मधुभावे पूजा करा. पण पाहू शकता पुन्हा एकदा त्याच दिशेने हा फटका खेळला होता फलंदाज अखिल. मात्र अखिल कदाचित विसरला असेल की फक्त हप्त्यामध्ये एकच रविवार असतोय.
बिल्कुल वहाँ पर विकेट हासिल करते हुए इस बार अम्मार, पिछली 2 गेंदों के ऊपर 10 रन आए थे, लेकिन इस बार वापसी की अम्मार पटेल ने। लास्ट हंसी जो थी वो अम्मार ने हंसी है, वापसी कराई वहाँ पर अखिल की। अगदी बरोबर. आणि नवीन फलंदाज रुपेश छोटू येतोय. बऱ्याच वेळेला आपण रुपेश याला सलामीवीर वीराच्या भूमिकेमध्ये पाहतोय, मात्र यावेळी मधल्या फलीमध्ये तो 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. अजून एक चांगली जोडी मैदानामध्ये विनोद पाटील सलामीचा फलंदाज, जो षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 8 धावांसह खेळतोय, आणि रुपेश पाटील उर्फ छोटू त्याला साथ देण्यासाठी 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. जी बिल्कुल, रुपेश छोटू जिनके पास सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट का काफ़ी अनुभव है. स्कोर हम देखें तो 21 रन. अम्मार इस बार सामना करेंगे छोटू. राइजिंग गेंद थी, वहाँ पर दिशा दिखाने की कोशिश की थी इस बार रुपेश छोटे ने. अच्छी गेंद वहाँ पर रही अम्मार पटेल की. डॉट गेंद होती हुई इस बार. नक्कीच अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. चेंडू पीच झाल्यानंतर उचलला होता आणि फलंदाजाने दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. उसी बीच वहाँ पर ड्राइव लगाना चाहते थे इस गेंद के ऊपर. एक और अच्छी गेंद वहाँ पर अम्मार पटेल की. बैक टू बैक अब 2 गेंदें डॉट होती हुई. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. अम्मार पटेल ह्याची गोलंदाजी कोणालाही पटेल. बिल्कुल, यहाँ पर सही कहा आपने, जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं अम्मार. अच्छा कमबैक किया वहाँ पर अम्मार ने. उसी बीच वहाँ पर देखना है लेट कट के अंदाज में इस बार खेला है. 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर. अब जाकर स्कोर आगे खिसकता हुआ 1 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 22 रनों पर. 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 22. आने वाले जो 2 ओवर है धुमासर रन चाहिए 23. अगदी बरोबर. 12 चेंडूमध्ये 22 धावा 11च्या सरासरीने आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 11.50च्या सरासरीने 23 धावांची आवश्यकता आहे. तर काय घडेल, काय बिघडेल, कुठल्या संघाची होती हार आणि कुठल्या संघाचा जय जयकार. मैच की अगली कहानी सुनते हैं. वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर और वेलोट वॉइस ऑफ IPL कुणाल दातेश्वर की जुबानी. बहुत धन्यवाद शुभात धुमाल और शुक्रिया मज़र खान. आइए दोस्तों, लौट चलते हैं बाली ट्रॉफी की अद्भुत दुनिया की ओर. 2 ओवर में 21 रन बने और 2 ओवर में जीतने के लिए अभी भी 24 रन चाहिए. मैच नेक टू नेट चलता हुआ, काफ़ी फाइट मैच चलता हुआ यंग बॉयज़ तलोली और जय दुर्गा सुरई के बीच में. 2 बैट्समैन रुपेश छोटू और विनोद पाटिल. अगला मुकाबला DS won the toss and elected bat first. राया स्टार 11 पहले फील्डिंग करेंगी. इस मैच की तरफ कामरान पटेल गेंदबाजी के लिए तैयार. सामना करेंगे रुपेश छोटू जो इस सीज़न में बहुत अच्छे टच में है. पहली गेंद खींच के मारा है, पुल और पावरफुल. 6 रन. छोटी गेंद कुणाल जब बैट्समैन को नज़र आती है तो उसके आंखों की चमक बढ़ जाती है. बहुत जल्दी पढ़ लिया था. ऐसा लग रहा है कि रुपेश छोटू के पास काफ़ी समय है शॉट खेलने का. क्या कहेंगे कुणाल? छोटी गेंद छोटू को आप नहीं कर सकते. क्या बात है. 3 ओवर की पहली गेंद पे सिक्सर लगाए साहिबा बता रहे हैं. फिर से स्विंग करने की कोशिश, स्विंग एंड मिस. एक्झॅक्ट अकुटप्प्याचे बॉल तुम्ही छोटूला टाकू शकत नाही. थोडंसं पुढे टाकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि सेकंड बॉलवर पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलंय बॉलरने. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए कामरान पटेल आगे रखा था, तान दिया आसमान में. क्या गेंद मैदान के बाहर. यस. डी साकारिया मैजिक बॉक्स के नीचे गेंद बैनर को सलामी देती हुई 6 रन. विद द टाइट स्वंग कर दिया था, तारामंडल में भेज दिया कामरान पटेल को. चांगली बॅटिंग मैदानामध्ये छोटूची म्हणजेच रुपेशची समोर येऊन मिडविकेटला त्याने दिशा दिली आणि टायमिंग एवढं लाजवाब होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबला. चांगला खेळ. हवा के साथ साथ घटा के संग संग. ये देखिए फ्रंट लेग को अलग किया, बैकलिप बहुत अच्छा और हाई एंड हैंडसम. 6 रन. बिग वन.
कामरान पटेल। रुपेश छोटू इस सीजन में अच्छे टच में है, दोनों फॉर्मेट में पुल और फिर से पावरफुल 6 रन, लगातार छोटी गेंदें और बड़ी नसीहत। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं रुपेश छोटू, मानो ऐसा लग रहा है कि सुरई से सेट होकर आए हैं। लाजवाब बॅटिंग छोटूची आणि काय खेळ त्याने केलाय। लगातार शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलवर अक्षरशः तुटून पडलाय। त्याच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये 3 षटकार आलेत। 45 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि आता रन करायचे फक्त 5। यस, हमारे बीच में बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, हमारे स्पॉन्सर महबूब गौरी जुड़ते हुए। एक और गेंद चली मैदान के बाहर, मैच को फिनिश कर डाला है और कामरान पटेल को दिन में तारे दिखा दिए हैं छोटू ने। मैच जीत लिया है जय दुर्गा सुरई ने। कॉन्ग्रेचुलेशन विनोद पाटिल एंड ऑल जय दुर्गा सुरई टीम, हार्ड लक स्टार 11 तलोली। क्या बल्लेबाजी की है, ये देखिए कितनी दूर गेंद गई है, जा रही है जा रही है जा रही है, सजनी गई साजन के घर। छोटू ने तो ये बता दिया है कि उनका कद कितना भी कम हो, उनके शॉट छोटे नहीं है। व्हाट अ इनिंग ही प्लेड रुपेश। सजनी गई साजन के घर और तलोली बाली ट्रॉफी के बाहर अपने घर। आइए हम प्रेजेंटेशन बॉक्स में आपको लिए चलते हैं, जहां पर वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या, उनके साथ आवाज़ की मलिका और प्रेजेंटेशन क्वीन भी कहा जा सकता है रेशमा मेकर। इज ओवर टू हरीश एंड रेशमा। शुभ संध्याकाळ सगळ्यांना। आपण पाहत आहात याची देही याचा डोळा बाली ट्रॉफी 2021चा हा रंगतदार सोहळा। तर चला चलूया आपल्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे, पण त्याआधी वळणार आहोत आपण आपल्या स्पेशल स्पॉन्सर्सना, कारण त्यांच्यामुळे आज आपण आहोत आणि बाली ट्रॉफी आहे, तर त्यांना थँक्यू बोलणं तर सगळ्यात आधी आपलं कर्तव्य आहे। सो मी थँक्यू बोलू इच्छिते कपिल पाटील फाउंडेशन, माननीय श्री कपिलजी पाटील, खासदार देवेश पाटील आणि सुमित पाटील, सिद्धेश पाटील यांना जे रंगीबिरंगी कपडे आपण पाहता, गणवेश आपण पाहता, ड्रेस आपण पाहता, ते स्पॉन्सर केलेले आहेत कपिल पाटील फाउंडेशनने। त्यासोबतच ए भारत गॅस, जावेद दळवी आणि अस्फर बोलिन्स्कर गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेले आहेत। मॅन ऑफ द मॅचचे त्यांनी कुक फूड सर्व लव, बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद चोरगे साहेब आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र वीरेन चोरगे आणि विराज चोरगे, ज्यांच्याकडून ट्रॉफी स्पॉन्सर्ड आहेत। मिथ फाउंडेशन, महेश चौगुले साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार, त्यांच्याकडून पहिलं प्राइज ग्रामीणसाठी स्पॉन्सर आहे। बी क्रीमी, खुर्शीद फारीद आणि सैफ अन्सारी यांच्याकडून हा जो प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहत आहोत तो स्पॉन्सर्ड आहे। त्यासोबतच मांगीलाल पालीवाल, मनी ट्रीज रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून मॅजिक बॉक्स आणि सेकंड प्राइज सिटीचा स्पॉन्सर आहे। ताज गार्डन धाबा, अली अहमद यांच्याकडून प्रेझेंटेशन बॉक्स स्पॉन्सर आहे। HVPL, मक्की पटेल आणि शाफिक भाई यांच्याकडून फर्स्ट प्राइज सिटीचा स्पॉन्सर आहे। ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लन भाई यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची मार्बलची जी ट्रॉफी, टेनिस क्रिकेटचा अजून एक नवीन आविष्कार म्हणजेच मार्बलची ट्रॉफी जी तुम्ही पाहिली बाली ट्रॉफी 2021 मध्ये, ती स्पॉन्सर केलेली आहे। पूर्वा कन्स्ट्रक्शन, पूर्वा रवी सावंत यांनी मॅजिक बॉक्स स्पॉन्सर केला आहे। बर्फानी बाबा, पद्माकर चौधरी साहेब यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज सिटी बाईक स्पॉन्सर आहे। 70-70 स्पोर्ट्सचे तारीफ सय्यद, आम्ही तुमचे आभार मानतो। योगेश कुमार अँड कंपनी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, तेजस पाटील 40+ फर्स्ट प्राइज त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे, तुमचे सुद्धा मनापासून आभार। रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, तारिक रईस जे यंग डॅशिंग तारिक रईस आहे, त्यांच्याकडून सुपर 6 वॉच स्पॉन्सर आहे। फरहान पटेल, महापुलीची आन बान शान, त्यांच्याकडून प्लेयर्स डगआउट, प्लेयर स्टँड जे आपण पाहतो ते स्पॉन्सर आहे। त्यासोबतच महापुलीची अजून एक आन बान शान इरफान भुरे साहेब यांच्याकडूनही प्लेयर स्टँड स्पॉन्सर आहे। विनोद पाटील, RD धाबा, ज्यांच्याकडून परफॉर्मन्स ऑफ द डे 10 बायसिकल्स स्पॉन्सर आहेत। परिणिती चौधरी, सतीश चौधरी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज सिटी, मॅन ऑफ द सिरीज बाईक ओपनसाठी स्पॉन्सर आहे।
SK स्पोर्ट्स महापुलीचे शादाब कोटकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची कॅप स्पॉन्सर आहे. O2 लाईव्ह ड्रिंकिंग वॉटर फयाज अन्सारी आणि शाहिद पापा यांचे सुद्धा मनापासून आभार. आपण जे मॅजिक बॉक्स इथे पाहत आहात ते स्पॉन्सर केलेले आहेत दी सकारिया, चेतन सकारिया आणि सादिक शेख. शेरवानीचं एक अनोखं दुकान, जिथे तुमचं लग्न असो, तुमच्या मित्राचं, मैत्रिणीचं किंवा तुमच्या भावंडाचं कोणाचंही लग्न असो, सगळ्यात आधी कुठचं ठिकाण तुमच्या डोक्यात आलं पाहिजे तर ते आहे डी सकारिया, लाहोटी कंपाऊंड. SK एंटरप्राइजेस, यारो का यार, शुमाइल सुसे, तुझं सुद्धा मनापासून आभार. त्यासोबतच जॉली डिझायनर, हरीश शेट्टी आणि विजय शेट्टी. डिझायनर मधलं अनोखं नाव जॉली, जॉली आणि फक्त जॉली. अब्दुल रहमानी जयरुमी, आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. मांगीलाल पालीवाल, मनी ट्रीज रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट, आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. अनिल गायकवाड साहेब, सुजित ढोळे उर्फ पप्प्या आणि पराग पाठोळे, देवा फाउंडेशनची आणबान शान, आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. त्यासोबतच रॉयल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, रोशन बागचे इरफान हदीस अन्सारी यांचं सहकार्य आम्हाला लाभलं, आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. त्याचप्रमाणे आम्ही आभारी आहोत गोरी फॉर्म सेंटर मेहबूब गोरी, जे आता आपल्यामध्ये उपस्थित आहेत, वेलविशर आहेत, शुभचिंतक, त्यांचा विशेष आभार. सुभाष ठाकरे, BCA अध्यक्ष ग्रामीण आणि त्यांचे सुपुत्र वीरेन आणि धीरेन ठाकरे हे शेवटच्या दिवशी 6 वेगवेगळे वैयक्तिक फॅन्सी पारितोषिक पुरस्कृत केलेले आहेत. RK फ्रीट, MJ स्पोर्ट्स, रझीक वारी आणि ग्यासुद्दीन शेख यांनी परफॉर्मन्स ऑफ द डेसाठी 15 क्रिकेट बॅट स्पॉन्सर केले. ताजा किचन, ताबीर जयरुमी ज्यांनी डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर केले मॅन ऑफ द मॅचसाठी. तनिष्का आनंद नायडू ज्यांनी परफॉर्मन्स ऑफ द डेसाठी 5 सायकली पुरस्कृत केलेल्या आहेत. जॉयकुमार अँड कंपनी, करसन फुलरे यांच्याकडून शेवटच्या दिवशी 6 फॅन्सी प्राइजेस तुम्ही बघणार आहात. गॅलेक्सी मोटर, पापाबाई खाडीपार यांचा विशेष आभार. फ्युचर टेक एलिव्हेटर्स, शोएब जिलानी आणि अदनान अन्सारी. 5 फॉर्च्यून रिअल्टर्स, लेट्स सी हू विन्स द टॉस बॉक्स स्पॉन्सर मुशीर नाचन, सदात पटेल आणि विष्णू चंदे. भारत नुस्काई अरेबिया, जाफर शेख. चोचा सखाडा, इरफान चोचा आणि रिजवान शेख. रोलेक्स मेडिकेअर, फहाद दलवी, मनसब मुल्ला ज्यांनी टॉस विनिंग कॅप्टनसाठी एक किटबॅग ही स्पॉन्सर केली आहे. सिमना RO प्लांट मॅन्युफॅक्चर, आसिफ शेख जे समाजवादी पार्टी मायनॉरिटी सेलचे उपाध्यक्षसुद्धा आहेत. एवन चिकन सेंटर, अतिकबाई, अमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, गुलाम साबिर. रुपेश जाधव देवले ज्यांनी तृतीय पारितोषिक पुरस्कृत केलं आहे BC4 फॉर्मॅटमध्ये शहरी क्रिकेटमध्ये. काशिफ मुरुमकर तलवली ज्यांनी तृतीय पारितोषिक पुरस्कृत केले BCA ग्रामीणमध्ये. त्याचप्रमाणे सुजित नामदेव पाटील खांडवळ, NK स्पोर्ट्स ज्यांनी BCA ग्रामीणसाठी द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केले. शेरू केटरर्स ज्यांनी आपल्याला सुंदर जेवण सर्व केलं आहे. बिस्मिल्ला मोटर्स, रिजवान फक्की ज्यांनी प्रत्येक खेळाडूसाठी या स्पर्धेमध्ये ORSL एनर्जी ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे महेश सुदाम राऊत ज्यांनी सिटी क्रिकेटमध्ये चतुर्थ पारितोषिक पुरस्कृत केलं आहे. सिद्धी इव्हेंट्स यांचासुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद पुन्हा एकदा आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सचं. आणि चला आता वळूया आपल्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. प्रेझेंटेशन बॉक्स जिथे आपण उभे आहोत ते आहे बी क्रीमी आणि ताज गार्डन धाबा स्पॉन्सर. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत नदीम शेख, तबरेश शेख, त्यांच्या जोडीला आहेत मेहबूब गोरी, अझैन गोरेकर. तर हे 4 गेस्ट आलेले आहेत. 4ही पायोनियरचे खास असे वेलविशर, खेळाडू, कार्यकर्ते म्हणा. मेहबूब गोरी, बेस्ट फ्रेंड ऑफ अल्ताफ बाली. Nadeem Sheikh, cousin of Altaf Bali. Tabresh Sheikh, also cousin and Zain Gorekar, very trusted cavalier of Altaf Bali. तर आता आपण वळणार आहोत प्रथम पारितोषिकाकडे. सुपर 4 ज्याला पुरस्कृत केलं आहे जावेद दलवी आणि अस्फर बोलिन्स्कर. AA भारत गॅस यांनी. बघायचं कोणाला भेटते पारितोषिक. सुपर 4 ऑफ द मॅच. सो ही हरलेल्या टीममधून आहे रमीस पटेल फ्रॉम तलोली संघ. जोरदार टाळ्या उद्या रमीससाठी, ज्याच्या बॅटमधून आलेले आहेत 2 शानदार चौकार. यंग बॉईज तलोली. नदीम शेख यांच्याकडून हे सुंदर पारितोषिक अस्फर बोलिन्स्कर आणि जावेद दलवी यांनी पुरस्कृत केलेलं आहे. सुपर 6 साठी रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे तारिक रईस यांनी एक चांगलं मनगटीचं घड्याळ हे पुरस्कृत केलं आहे. बघायचं कोणाला हा पारितोषिक भेटतोय. सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू
रुपेश फ्रॉम सुरई. क्या बात आहे, 4 शानदार षटकार आलेले आहेत रुपेश यांच्या बॅटमधून. तर रुपेश यांना हे पारितोषिक भेटणार आहे आणि महबूब गोरी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते रुपेश आणि दोघे चांगले मित्र पण आहेत. क्या बात है, आज तो मैच के बाद साथ में चाय पड़ेगा दोनों को, खाना खाएंगे. क्या बात है, बहुत बढ़िया. रुपेश तुझं अभिनंदन. आता वळूया सामनावीरच्या पारितोषिकासाठी भरपूर बक्षीस आहेत आणि जाणून घेऊया रेश्माकडून कोण आहे सामनावीर. मॅन ऑफ द मॅच गोज टू रुपेश. तुम्ही जसे गेले होतात तसेच तुम्ही परत यायचंय. मॅन ऑफ द मॅच गोज टू रुपेश फ्रॉम सुरई, ज्यांनी 25 रनची नॉट आउट पारी खेळलेली आहे. क्या बात आहे. तर सर्वप्रथम मी विनंती करणार आहे झैन गोरेकर यांच्या शुभ हस्ते जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे सुंदर गिफ्ट हॅम्पर तबरेज भाई शेख यांच्याकडून सुद्धा एक गिफ्ट हॅम्पर आहे जे स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर ए भारत गॅस. नदीम शेख यांच्या शुभ हस्ते अजून एक गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलं आहे अस्फर बोळिंजकर आणि जावेद दलवी ए भारत गॅस. आता मी महबूब गोरी यांना विनंती करणार आहे, गोरी फॉर्म सेंटर ज्यांच्या शुभ हस्ते ताजा किचन ताबीर जयरुमीचा हा डिस्काउंट वाउचर 50% डिस्काउंट आहे. आणि तदनंतर तबरेजबाई यांच्या शुभ हस्ते बाली ट्रॉफीसाठी खास डी साखरिया बॅग. अंजूरगावची एवन जोडी मात्र तत्पूर्वी SK स्पोर्ट्स महापोली चे शादाब कोटकर जे टेनिस क्रिकेट बॅटचे होलसेलर आहेत त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली बाली ट्रॉफीची ही टोपी. आता नदीम शेख यांचा शुभ हस्ते अंजूर गावाची एवन जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेले हे फ्रूट बास्केट. आणि सर्वात शेवटी महबूब गोरी यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली ही मार्बलची ट्रॉफी. क्या बात है. खूप खूप धन्यवाद झैन गोरेकर, तबरेज शेख, नदीम शेख, महबूब गोरी. रेश्मा, एक गोष्ट आहे की जयदुर्गा सुरईला सूर गवसलाय आणि रुपेश आज गोलंदाजांवर अक्षरशः बरसलाय. क्या बात है. 25 रनची नॉट आउट पारी, काय सांगायचं त्याबद्दल सगळ्यात आधी आम्हाला ऐकायला आवडेल. काय नाही, माझा मी खेळण्याचा प्रयत्न केला, कारण आपोआप आल्या. केवढा आनंद झालाय. मला वाटते तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या बाकी जे सह प्लेयर्स आहेत त्यांना खूप आनंद झालेला आहे की तुम्ही इथे आलात, स्टेजवर उभे आहात. त्यांच्याकडून अजून एक आवाज ऐकायला आला. जास्त काही विचारू नका प्लीज. ना नक्की, कारण कसं आहे की रुपेश आपला बॅटने बोलतो, परंतु आज सुरई गावामध्ये जल्लोष आहे कारण परफॉर्मन्स सुपर्ब झाला आहे. आणि सुरईवासी तुम्ही एन्जॉय करत राहा, खेळत राहा बाली ट्रॉफी 2021. थँक्यू सो मच रुपेश, खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या भावी मॅचेससाठी सुद्धा ही जी ट्रॉफी तुम्ही पाहत आहात ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लनबाई यांनी दिलेली आहे. आणि क्रिकेटमधला नवीन आविष्कार आहे मार्बलची ट्रॉफी. सगळ्यात आधी टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही पाहू शकता जी बाली ट्रॉफी 2021मध्ये आपण देत आहोत. क्या बात है. रेश्मा, जाता जाता एक गोष्ट सांगतो की मार्बलची ट्रॉफी आहे, परंतु हा जो रुपेश आहे ना तो मातीची विकेट असो, सिमेंटची विकेट असो की मार्बलची विकेट, त्याच्यावर सुद्धा षटकार ठोकणार. थँक्यू सो मच. सो हे होते रुपेश आपल्यासोबत ज्यांनी 25 रनची नॉट आउट पारी खेळलेली आहे आणि सुरई संघाला दिलेला आहे विजय. आणि आता पुन्हा लगेच